हा शंकर मला एक विचारायचं होतं की हा. अग्निहोत्रामध्ये म्हणजे काय गुण असतात आणि घटक काय काय असतात. गुण आणि घटक कसले पाहिजेत तुम्हाला? हा म्हणजे असं समजा ऑक्सिजन असं म्हणजे हळदीमध्ये जसं हे असतं तसं म्हणजे असं काही प्रतिकार क्षमता किंवा असं. त्याच्यावरती रिसर्च पेपर आहेत. तुम्हाला मी रिसर्च पेपर वाटलं तर पाठवून देईन, तुम्ही ते वाचा रिसर्च पेपर. कारण का त्याच्यात खूप सारे घटक आहेत. आता एक तर ऑक्सिजन शुद्धीकरणासाठी आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही, हवा शुद्ध करण्यासाठी. पण ज्यावेळेस हो. आपण अग्निहोत्र करतो त्यावेळेस अग्निहोत्राच्या आहुती दिल्यानंतर त्याच्यातून जो वायू निघतायत, ते वायू ही हवा शुद्ध करतायत. मग जे आपल्या शस्त्रक्रियेसाठी जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी जे वायू वापरतात त्या ऑपरेशन थिएटरमध्ये, ते वायू आपल्या ह्या भस्मातून किंवा हे आपल्या अग्निहोत्रातून निर्माण होत आहेत आणि ते तिथलं निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतात. आपणच नाही तर आपल्या बरोबर आपल्यापेक्षाही बाहेरच्या देशाने ह्याच्यावरती खूप रिसर्च केलाय. आता मी बरेच त्यांचे रिसर्च पेपर वाचत असतो रोज, कोणाचा येईल त्याचा, किंवा मी सर्च करत असतो की ह्याच्यावरती कुठं कुठं रिसर्च झालेत, काय झालेत. तर आपल्या इथं पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज मधील प्राध्यापकांनी पण ह्याच्यावरती रिसर्च केलेले आहेत की ते त्यांनी पॅरामीटर बघून तिथं, जसं आपण म्हणतो की मोजमाप पाहिजे आपल्याला, ते लावून त्यांनी तिथं रिसर्च केलेले आहेत की वापरण्यापूर्वी काय त्या फळांची अवस्था होती किंवा त्या पिकांची अवस्था होती किंवा त्या हवेमध्ये काय बदल होता. आणि त्याचे त्यांनी फोटो सुद्धा त्यांच्या त्या रिसर्च पेपर मध्ये दिलेले आहेत की अग्निहोत्र वापरण्यापूर्वी जंतूंचं किंवा आपण जीवाणूंचं किंवा बॅक्टेरियांचं असणारं प्रमाण किंवा त्या कणांचं असणारं प्रमाण आणि अग्निहोत्र केल्यानंतर त्याचं असणारं प्रमाण, त्याच्यामध्ये काय वाढ झाली, ह्याच्या फोटोसहित त्यांनी त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये ते मांडलेलं आहे सगळं. त्यांचे त्यांचे म्हणजे प्रत्येक गोष्टींवरती त्यांनी तिथं डिटेल मांडलेलं आहे. मग तिथं आपल्याला परत त्या गोष्टी करून बघून ते वेळ घालवण्याची त्यांनी आपल्याला एक बेस तयार करून दिलेला आहे त्याच्यासाठी, की हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे की हे होऊ शकतं. मग तेवढी आपल्याला जर आत्मीयता असेल, तेवढी आपल्याला जर आत्मविश्वास असेल, तर 100% आपल्याला त्याचे रिझल्ट तसे येत आहेत. आपल्याला जे संशोधन झाले त्याच्यावरतीच संशोधन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण त्याचा कसा फायदा होईल आपल्याला शेतीसाठी आणि कसं आपलं उत्पन्न जास्तीत जास्त वाढेल हे आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. आज आपण कुठलाही शेतकरी हे मोजमाप करणार नाही की त्याच्यात काय मिळतंय, त्याच्यातनं कोणते घटक येत आहेत, हे शेतकरी बघत नाही. आपण ज्यावेळेस औषध दुकानात आणतो त्यावेळेस विचारतो का आपण ह्याच्यातनं काय मिळणार आहे, किती टक्के मिळणार आहे, ह्याच्यात कोणकोणते घटक आहेत, ते कसं कार्य करणार आहे, हे आपण विचारत नाही का? तर आपला त्या औषधावर असणारा विश्वास की ह्याच्यामुळे हे होतंय, तसा आपला ह्या अग्निहोत्रावरती असणारा विश्वास सगळ्यात महत्वाचा हा बाब आहे. जर आपला विश्वासच नसेल तर ह्यातल्या कोणत्याच गोष्टी आपल्याला घडताना दिसणार नाही. जसं आपण एखादा स्प्रेसाठी औषध आणतो, आपण त्याला कधी म्हणत नाही की हे नक्की कार्य कसं करतं, आळे कसं मारतं, ह्यातनं कोणते घट बाहेर निघतात, मग ते आळे कसे मरते, हे आपण कधी विचारतो का दुकानदाराला? नाही विचारत. का? तर आपला त्या औषधावरती विश्वास आहे. का विश्वास आहे? तर आज ते जगमान्य झाले किंवा सगळे वापरतात म्हणून ते आपण वापरतो. का? तर अनुभवातून आलेलं आहे. तसंच अग्निहोत्र हे सुद्धा प्राचीन काळापासून आलंय. केमिकल हे आपलं आत्ताच आहे, हे अलीकडल्या काळात नाही. तरी आपण त्याच्यावरती एवढा प्रचंड विश्वास ठेवतो. पण हे हजारो वर्षापूर्वीचं ज्ञान आहे आणि हे पूर्वी सिद्ध झालेलं आहे, आत्ताही परत सिद्ध झालेलं आहे. आपल्यापेक्षा बाहेरचे देश ह्याच्यावरती खूप खूप कार्य करतायत. आपल्या देशामध्ये ह्याच्यामध्ये एवढं कार्य नाहीये, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कार्य बाहेरचे देश अग्निहोत्र आणि अग्निहोत्राच्या भस्मावरती करतायत, रिसर्च करतायत. आणि त्यांचे पेटंट ह्याच्यावरती व्हायला लागले की जे मूळ आपलं आहे, आपल्या देशाचं आहे, त्याच्यावरती पेटंट बाहेरचे देश घेत आहेत. कशावरती? तर ह्या अग्निहोत्राच्या भस्मावरती आणि त्याच्यातून बाय प्रोडक्ट जे तयार होते त्याच्यावरती. आलं लक्षात? हो. छान दादा. जसं आपल्या संतांनी भगवंताचा साक्षात्कार करून घेतलाय, म्हणजे जसे आपण तुम्ही आणि आपण एकमेकांना पाहतो तसंच आपल्या संतांनी ज्या नामसाधनेच्या तपस्येच्या आधारे भगवंताचा साक्षात्कार करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला आपल्याला नामस्मरण करायला सांगतात. आणि आपण विश्वास तिथे पण असंच आहे की आपण कोणतीही शंका मनात न आणता जर आपण साधन केलं तर आपल्याला तो होतो. तर हे ह्याला आपल्या वैदिक भाषेमध्ये म्हणतात आप्तवचन. आपल्या ऋषीमुनींनी संतांनी जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवावरती विश्वास
डोळे झाकून ठेवायचे. कारण का की त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवले म्हणून आपल्या वेदांमध्ये आपल्या ऋषीमुनींच्या माध्यमातून जे वेद साकारले गेले, ती भगवंताची वाणी आहेत, समाधी अवस्थेत आलेले ते वेद आहेत. तर त्यांचे ते प्रत्यक्ष अनुभव आहेत. आणि तसेच आपल्या संतांचे सर्व ग्रंथ सुद्धा प्रत्यक्ष अनुभव आहेत. तर त्यामुळे त्यांनी सगळे अनुभव लिहिलेले आहेत. जसं आता दादा म्हणाले की ते प्रत्यक्ष अनुभव आहेत जे आता विज्ञानाने सिद्ध पण केले. त्यामुळे विश्वास महत्वाची गोष्ट आहे, निशंक होणं महत्वाचं आहे. आणि अनुभव ही सगळ्यात मोठी पावती आहे त्या लॅबोरेटरीच्या रिसर्च पेक्षा सुद्धा. तर खूप छान दादांनी